काय कसं काय झालं असं काही नाही. इस्टेटसाठी असं बोललं तर माझा काही विरोध नाही. पण जो इश्यू आहे त्याचं डिस्कशन इन डेप्थ करतात. ते इन डेप्थ डिस्कशन ओपन डिस्कशन कधी असू शकत नाही. आता याच्या आधी एक दोनदा इन्सिडेंट झाले. एक दोनदा इन्सिडेंट झाल्याच्या नंतर डिफेन्स मिनिस्टरनी मला आणि काही लोकांना बोलवलं. आमच्याबरोबर मॅप्स ठेवले. कुठं काय झालं आहे त्याची कल्पना दिली. कॅज्युअल्टी आणि डॅमेजेसचं काय झालं याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार, काय एक्झॅक्टली झाले त्याला एक मर्यादा होती सांगायला. बोलायचं असेल तर हरकत नाही, पण त्यापेक्षा 1 to 1 म्हणजे अगदी 1 to 1 म्हणजे 1 नाही, पण 10-20 लोकांना वेगवेगळ्या बोलवलं, त्यांना एक्सप्लेन केलं, लॅब दाखवलं. माझ्या मागच्या बैठकीमध्ये आर्म फोर्सेसचे अधिकारी त्यांनाही बोलवलं होतं. त्यांनी आम्हाला फॅक्ट सांगितलं. त्याचा जो उपयोग होतो तो सभागृह त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहे. बाकी काय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली. यावरूनही खूप टीकास्त्र होत आहे आणि विरोधक प्रश्न उपस्थित आणि मला जे आठवत आहे ते शिमला करा आणि भुजबळ यांच्यात झालं. त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर, भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन कोणाचं घ्यायचं नाही असं ॲग्रीमेंट आहे. दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्याच आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं. आज पंतप्रधान सुद्धा देशाला संबोधित करतील. आज पंतप्रधान, त्यामध्ये या गोष्टींचा उलगडा होऊ शकेल असं वाटतं का आपल्याला? त्याचं भाषण ऐकूया. तुम्ही ऐकाल, मी ऐकलं नंतर. सर एक मराठी शेवटचा प्रश्न की 2 देशांचे मध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतो, त्याच्यावरती टीका होते आपल्या भारताकडून किंवा पाकिस्तानकडनं. अशा पद्धतीची जाहीर होणं आधी गरजेचं होतं का? नक्की प्रक्रिया काय झाली असेल असं वाटतं? मगाशी शिमला उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं. आमच्या इथे आम्ही बसत होतो, इथे त्याच्यात नाव घालायचं कारण नाही, पण आम्ही बेसर दिली तर ते का सोडलं. सर, विशेष जिस प्रकार तनावपूर्ण वातावरण है और प्रेसिडेंट ट्रंप के जो इंटरवेंशन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं और विशेष सत्र बुलाया जाए, ये मांग की जा रही है. बात ऐसे यहाँ से विशेष सत्र पार्लियामेंट का हमसे इसके खिलाफ नहीं, मगर ये सेंसिटिव इशू है. इस बारे में डेप्थ डिस्कशन सीरियस इशू है तो सदन में देना मुश्किल होता है. मिनिस्टर को भी सब डिस्कस करना इतना आसान नहीं कि फायदे की बात नहीं. मगर ऐसी स्थिति जब पैदा होती है तो मैंने देखा है कि कंसर्न सदस्य को, सीनियर मेंबर्स को बुलाकर फैक्चुअल सिचुएशन एक्सप्लेन करते हैं. आर्म फोर्सेस के अधिकारी वो भी वहाँ प्रेजेंट रहते हैं और इससे फैक्चुअल सिचुएशन अच्छी समझती है. मगर इसमें कुछ बातें ऐसी होती है कि वो कॉन्फिडेंशियल रखने की आवश्यकता होती है नेशनल इंटरेस्ट के लिए. इसीलिए हमने कहा कि ठीक है, सेशन बुलाना तो बुलाइए, और सेशन से ज़्यादा लाभ हम आपस में बैठेंगे तो हो.
तो क्या आप विपक्षी पार्टियों को बताएंगे कि ऑल पार्टी मीटिंग ज़्यादा कारगर होगी इस मुद्दे को लेकर? क्या सलाह देंगे आप कांग्रेस को? हम किसी को कहीं हम किसी को यहाँ होता है ये हमारा लिए उनको समझेगा कैसे। वहीं राष्ट्रपति ट्रंप द्वारा घोषणा की गई, जबकि आपने बताया शिमला करार में तीसरे व्यक्ति को बीच में हस्तक्षेप करना नहीं है, ऐसे में ट्रंप द्वारा घोषणा की गई है सर, कैसे देखते हैं? वही विषय ना, आज तक हमारा हमेशा का अफसोस था कि हमारे डोमेस्टिक इश्यूज में थर्ड पार्टी को हम एसोसिएट नहीं करते। ये पहली बार है कि अमेरिकन एसोसिएट इसमें कुछ पब्लिसिटी वगैरह हमारे लिए ठीक नहीं है।